जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात महापालिकेतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा कला सांस्कृतिक व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगर सदस्य अनुराधा गोरखे, पल्लवी वाल्हेकर, प्रियंका कुदळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उप आयुक्त चेतना केरुरे, संदीप खोत, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमाने झाली। यामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। तसेच लकी ड्रॉ मध्ये पैठणीचे बक्षीस देण्यात आले। यावेळी काही महिलांनी सोलो डान्स सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली। कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी महानगरपालिकेतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करीत सर्व महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। की बाबा हे सगळे जण दिवस रात्र ज्या पद्धतीने महापालिकेसाठी काम करतात, आज वेळ मर्यादित असते की ड्युटी थंब टाइम हा आहे आणि या टायमिंगला घरी जायचे। पण मी मागच्या काळामध्ये पाहिलंय की आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी वेळेच्या पलीकडे जाऊन जास्तीचा कसा वेळ देऊन, म्हणजे ज्यावेळेस आपले स्थापत्याचे काही किंवा ड्रेनेज विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, जो कष्ट आहे सगळ्या महिलांना किंवा फोन येतात कंटिन्युअसली आणि वेळेचं बंधन नाही आहे। ज्यावेळेस कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत असताना प्रत्येकाला एक टाइम लिमिट आहे, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, सकाळी त्यांची 9 ते संध्याकाळी 6 ड्युटी आहे, 6 नंतर त्यांना फोन केला जात नाही। परंतु आपल्या महिला कर्मचाऱ्यांना सगळ्यांना संध्याकाळी 6 वाजू दे 9 वाजू दे, ज्यातल्या त्यात पाणी पुरवठा आणि ड्रेनेज विभाग यांच्यातल्या ज्या आपल्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी की बाबा खूप मी सेन्सिटिव्ह आहे महिलांच्या कार्यक्रमाचं किंवा महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात देखील। एका महिलेला मुलांचं संगोपन कसं करायचं ज्यावेळेस माझ्यावर स्वतःवर संकट आल्यानंतर कळलं की महिला किती त्रास भोगत असते। त्यात माझी मुलगी 3रीत असताना पत्नी गेल्यानंतर ते किती ते मुलींचं करायला लागतं आणि ह्या सगळ्या भावना जागृत करून तुम्ही मात्र कुटुंबाच्या सर्व ह्या देखभालीच्या माध्यमातून किंवा आपलं संपूर्ण कुटुंब व्यवस्था कशी ठीक असावी याच्यासाठी सतत प्रयत्न करत असताना तुम्ही मात्र तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता। माता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्री शक्तीला विनम्र अभिवादन करते। प्रथमतः सर्व महिलांना महिला दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आघाडीवर आहे। महिलांनी स्वावलंबी व्हायला शिकले पाहिजे। महत्त्वाकांक्षा व यशाची आकांक्षा ठेवून आपली कार्यक्षमता कशी वाढेल याकडे तिने लक्ष दिले पाहिजे। आपल्याकडेच आपल्या महिला आहेत, त्यामुळं महिला कशातच कमी नाहीत, सगळीकडं स्त्री सक्षम आहे। आणि कोविड काळामध्ये खरोखरच महिलांनी जो घर सांभाळून सगळंच नाती सांभाळून त्यांनी कोविडमध्ये काम केलं, त्यांचे ते सगळे डॉक्टर, नर्सेस आणि सगळा स्टाफ, मी यांचं सगळे कर्मचारी यांचे मी खूप त्यांना धन्यवाद देते। आणि परत एकदा सांगते की आपल्या ज्या सगळ्या महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आपल्या आरोग्याकडं, कामाच्या दगदगीत तर आपण असतोच दिवसभर, पण स्वतःसाठी दिवसातून 1 तास काढा, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या। आपण निरोगी आहे तर आपलं कुटुंब निरोगी आहे आणि समाजसेवासाठी तुमचा थोडासा हातभार लावा। आणि आता जे तुम्ही काम करताय ते सुद्धा समाजसेवाच आहे, कारण पालिकेतून काम करायचं ते सुद्धा समाजाची सेवाच आहे। परत एकदा मी तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। इथं भरपूर का जातो, दिवसभर कष्ट का करतो, तर ते आपल्याला लक्ष्मी मिळावी म्हणून, म्हणजेच ते सुद्धा स्वरूप हे लक्ष्मी मातेचंच आहे हे आपण लक्षात घेतलं। ती सुद्धा एक माताच आहे आपली, आणि जिथं अन्याय होतो, अत्याचार होतो, अशा ठिकाणी दुर्गेचं रूप घेणारी ती सुद्धा आपली एक माताच आहे। त्यामुळे जर आपण पाहिले की अगदी जन्म झाल्यापासून तर फार एखाद्या दृष्टाचा संहार करण्यासाठी
सर्व ठिकाणी मातेने जन्म घेतलेला आहे आणि तसं करून दाखवलेलं आहे. वृत्त निवेदन माधुरी चव्हाण.